कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इतकी जर इनोसंट आहे तर मग का झाली ती ब्रँड एम्बेसेडर? अरे ऍक्सिडेंटली ब्रँड एम्बेसेडर झाली आहे। असे डिझायनर वेअर कपडे आणि ज्वेलरी जर तू रस्त्यावरच्या एखाद्या भिकारड्याला पण घातली ना तर तो पण तसाच सुंदर दिसेल या पावळ्यात पारू सारखा। आदित्य सर, परंतु ठीक आहेस ना? वय ते दिशाची हिंमतच कशी काय झाली तुझ्याशी असं वागायची? या आधी मी काही गोष्टी नोटीस केल्या होत्या, पण हे अति झालं यार। ते ना तिच्या कॉन्सेप्टच चुकीच्या आहे। ब्रँड एम्बेसेडर असणं म्हणजे तो सुंदर दिसणं नाहीये, लोकांना आपलंसं वाटणं, लोकांची कनेक्ट होणं जास्त गरजेचं आहे। पण ठीक आहे, या कॉम्पिटिशन नंतर आहे ना तू तिला सिद्ध करून दाखव की ब्रँड एम्बेसेडर म्हणून तुझी जी निवड झाली ना ती योग्य होती। यू डिझर्व इट। नाही आदित्य सर, मला दिशा मॅडम बरोबर कुठली बी स्पर्धा करायची नाही आणि मला ते ब्रँड एम्बेसेडर बी व्हायचं नव्हतं। मला फक्त माझ्या देवी आईंची सेवा करायची आहे। दिशा मॅडमनं व्हायचंय ना ते ब्रँड एम्बेसेडर, मग होऊ दे ना त्यांना। नाही हे बघ, मी तुझ्या भावना समजू शकतो, पण जितका इनोसेंटली तू विचार करतेस ना का, अगं समोरच्या व्यक्तींचे विचारही तसेच असायला पाहिजे ना। दिशाला ना हवी आहे ही स्पर्धा, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी एक संधी हवी आहे। आज जे काही ती वागली आहे ना त्यानंतर तर ही कॉम्पिटिशन गरजेची आहे। आदित्य सर, हे बघा, दिशा मॅडम माझ्या बरोबर चुकीचं वागल्या हे जरी खरं असलं ना तरी मला त्यांच्याबद्दल काय बी तक्रार नाही। आदित्य सर, ऐन येळी येऊन तुम्ही मला वाचवलत ना, तेच खूप आहे माझ्यासाठी। मी विनंती करते तुम्हाला, मला या समजामध्ये वळू नका। मी स्वयंपाकघरातच ठीक आहे। नाही बरं, आता खूप लेट झालाय, आता माघार नाही घेता येणार, कारण मी शब्द दिला दिशाला की ही कॉम्पिटिशन होणार। पण तू हे करू शकते यार। नाही, फक्त तुला दिशासारखं तयार व्हायचं आणि तिने तुझ्यासारखं तयार व्हायचं, बस थोड्या वेळासाठी। पर प्लीज, माझ्यासाठी, मी दिलेल्या शब्दासाठी तरी प्लीज। आदित्य सर, तुमचा शब्द हा माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा बी मोठा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।